नमस्कार. आज मी तुम्हाला मोक्ष म्हणजे काय याबद्दल थोडं सांगणार आहे. तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. जर ही माहिती नाही आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. मोक्ष मोक्ष या एका शब्दाभोवती आपला हिंदू समाज किंवा हिंदू संस्कृती गुंफलेली आहे. त्या मोक्षाच्या मागे न लागलेली हिंदू व्यक्ती शोधून सापडणार नाही. ही जी संकल्पना आहे ती ज्योतिषशास्त्राची आहे, अध्यात्माची आहे. याचा उगम जो झाला आहे तो हिंदू संस्कृतीमधून झाला आहे. मोक्ष तर आहे, मग त्याचा विचार दोन पद्धतीने करावा लागेल. दोन पद्धतीने म्हणजे एक तर ज्योतिषशास्त्रातून आणि दुसरं अध्यात्माच्या दृष्टिकोनातूनही विचार त्याचा करावा लागेल. जो तो मनुष्य एक दिवस जरी देवाचे करायला लागला की त्याला आपण आध्यात्मिक झाल्यासारखं वाटतं आणि मग अध्यात्म केले की त्याला मोक्ष मिळतो असं वाटतं. पण मोक्ष म्हणजे काय आणि तो मोक्ष मिळतो तरी कोणाला, तो मिळतो कसा आणि का, या ज्या अनाकलनीय गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आपण विचार करण्याचा आज प्रयत्न करूया. ज्यावेळी एखादी व्यक्ती कोणत्याही क्षेत्रामध्ये खूप खोलवर बुडून जाते त्यावेळी त्याला बाकीच्या पुस्तकांच्या आधारांची गरज नसते. स्वतःच्या ग्रंथांची निर्मिती करते वेळी त्याला दुसऱ्यांच्या ग्रंथांचीही कुबडी घेऊन चालायची गरज नसते. आणि आपण आज बघतो आहोत की प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी कुबडीने चालला आहे. सुरुवातीलाच जर आपण जन्मलग्न कुंडली घेतली तर त्यात मोक्षस्थान आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. यांनी पुरुषार्थ का म्हटले असेल हा सर्वात महत्वाचा भाग आला. कारण जिथे शूर आहे तिथे वीर्य आहे आणि तिथेच तो बलवानही आहे, हे याचं गणित आहे. जेव्हा आम्ही भविष्य बघतो किंवा जेव्हा जन्मलग्न कुंडलीचा विचार करतो त्यावेळी आम्ही 12व्या स्थानाला मोक्षस्थान म्हणतो. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक स्थानाचा विचार हा वेगवेगळा केलेला आहे. मग आम्ही या गोष्टींचा विचार करताना मोक्षस्थानाचा आज विचार आपण करणार आहोत. मग मोक्ष म्हणजे काय? जन्मलग्न कुंडलीमध्ये 12वे स्थान मोक्षस्थान आहे किंवा त्याला मोक्षस्थान म्हटले जाते. मोक्ष मिळणे म्हणजे जातकाला मुक्तता मिळणे. मुक्त होणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे, बरोबर. मोक्ष मिळणे म्हणजे बंधन आले, म्हणजे मोक्ष मिळण्यापूर्वी बंधन आलेच आणि त्या बंधनातून मुक्त होणे म्हणजे मोक्ष मिळणे. मग हे बंधन अनेक मार्गांचे किंवा प्रकारचे असू शकते. हा भाग ज्योतिषशास्त्राचा किंवा मोक्षस्थानाचा झाला. मोक्ष मिळणे आणि त्यासाठी अध्यात्माचा विचार करणे हा अध्यात्मातून किंवा देवधर्मातून आलेला मार्ग आला. 4 दिवस देवाची भक्ती करून माणसं मोक्षाच्या गोष्टी करतात. आम्ही अध्यात्मामध्ये पडलो किंवा एखाद्या देवाचे करतो, मग देवाचा पुजारी आहे, देवाची भक्ती करणारा भक्त आहे किंवा अध्यात्मामधला गुरु आहे किंवा ज्योतिषशास्त्रातला गुरु आहे नाहीतर ज्योतिषी आहे, हा लगेच मला मोक्ष पाहिजे असे म्हणायला सुरुवात करतो. पण मोक्ष मिळतो कोणाला आणि तो का व कशासाठी आणि मोक्ष म्हणजे नेमकं काय याचं वर्गीकरण केलंच पाहिजे. आणि जर आम्ही त्याची विभागणी केली नाही किंवा विचार केला नाही तर त्या शब्दापर्यंत पोहोचू शकणार नाही. ही सर्वात महत्वाची गोष्ट. मोक्ष कोणाला मिळतो याबाबत आपण पुढील भागात विचार करू. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मी दिलेली माहिती चांगली वाटली तर लाईक आणि शेअर करा. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारची माहिती पुढे सुद्धा पाहिजे असल्यास माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे त्यामुळे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.